इम्पॉर्टेंट है। मिसळ आलेली आहे पण हे दोस्त अपना दिल का टुकड़ा है। मैं तो तेरे को हरामी समझता था, तो राम निकला रे, देव माणूस निकला। आपला भाऊ फोटोग्राफर बनलेला आहे। अरे भाऊ तू एकलाच घे, आता तू सांगतोस एवढा तुम्ही बसते बस। देखो हम दोनों भाई एकदम भंगा फोटो काढ। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर चॅनल। मस्त की आपण रेडी व्हिडिओ होऊन आज निघालो आपल्या घरून। मम्मी पप्पांचा आशीर्वाद देऊन निघालो मस्त की आज साईबाबाच्या दर्शनाला। बरेच दिवसापासून आपण ब्लॉग केले नाही, आता ब्लॉगिंग मस्त मराठीत एकदम विषय झाड। रिक्षा पाहिजे, लवकर रिक्षा भेटली पाहिजे। आपले मित्र आपली वेट करून राहिली। 2 मित्र आपली जॉईन करणार आहेत आपल्याला। चला आता पहिली रिक्षा पकडूया। A few moments later. आपण रिक्षाची वाट बघायला, रिक्षा आली वाटते। अरे रिक्षा पण गायब यार, विषय झाला। काय झालं काय माहिती यार, रिक्षा पण भेटायला नाही। आता रिक्षाची वाट बघायला तेव्हापासून। फक्त फायनली आपण वेळेवर टायमिंगवर पोहोचायला पाहिजे। आता लय फास्ट गाड्या चालू आहे, 7ची ड्युटी ना, लवकर रिक्षा भेटायला पाहिजे यार, नाही तर आपली बस मिस झाली ना, लय घोडे लावतील आपल्याला। A few moments later. अर्धा तास झाला पण काही रिक्षा काय भेटली नाही। मग काय बस भेटली, बरं झालं भाऊ। आता टायमिंगवर पोहोचल्या पाहिजे बस। वो आपल्याला रिक्षा काय भेटत नव्हती, विषय झाड चालता। बरं झालं आपल्याला बस भेटली, नाही तर यांच्याशिवाय ऐकून ऐकून बोर झालं। भेटले पण याला ना मुवमेंट होऊन राहिले। विषय AC बसमुळं त्याचा विषय हाड होऊन गेलाय। तो काय जास्त काय बोलून नाही राहिला आपला बाई। म्हटलं तू पाठीमाग बस, म्हटलं जागा नसली ना तर येऊन लक्षात लावले असतात। भावाला थोडासा त्रास केलेला आहे, वो थोडा बडेगिरी करून नाही राहिला। भाऊ नंतर बोलणार आहे, कारण आता थोडेसे मी कोमात गेलेलो आहोत, कोमात गेलाय। मग तो विषय चालू भेटते का नाही, बस टायमिंगवर पोहोचलो आणि टायमिंगवर यांच्याशी भेटलो, नाही तर यांनी घोडेच लावले असते। भाऊ टायमिंगवर आला नसतात, त्याला लय घोडे लावले असते। कारण माझ्या मनात नुसते हेच विचार आले होते तेव्हा त्याला घोडे लावणार, पण भाऊ टायमिंगवर आला म्हणून वाचला। आता तो थोडासा शांत आहे, कारण की त्याचं दिमाग म्हणजे थोडासा तिची अवस्था खराब केली आहे। AC बस मध्ये माझी पण अवस्था खराब होते। रात्री डे नाईट करून तो लई मेहनत करून राहिला, एकदम कष्टाळू लय कष्ट घ्यावं लागलं की पुढे मला लग्न करायचं आहे, म्हणून मला आता कष्ट घ्यावं म्हणून आता काय म्हणू, लग्नानंतर कष्ट मी रात्री कष्ट। तू समझा? हाँ। नहीं तू समझा नहीं। समझ रहे हो? बघायचं आपण आता पोचणार आहेत एकदम मस्त की। AC बस मधून डोकं दुखायला लागलाय, तर हिला आता जरा बीस वाटायला लागला। तर मी इथं असं राहतंय, कॅमेरा स्टार्ट झाला की नाही का टेक्स करायला। एक जण तर काय मोबाईल पावरायला केलं, काही सोबत नाही। हिला आता बीस वाटायला लागलाय, का बोलत आहे नाही ते काय चांगला वाटतंय त्याचा कोमाल पण आज जब बस सुटून जाते जाम मोठ्या लावता आम्हाला। आता उतरून पडायचं सांग, पण मी जाऊ दे कसा तरी येते। बरा टायमिंग यांची बस पोहोचली आणि मी टायमिंगलाच पोहोचलो, नाही तर डायरेक्ट रेल्वेने मुंबई जाणार होतो, पण भाऊसाठी आज नाही तर मी मुंबई असतो। बरं झाला यांनी जागा ठेवली, नाही तर याची राडा झाला असता। एवढं जागा ठेवली भाऊला, कसं उभं नको द्यायला नाही का, नाही तर माझी जागा देवायला लागली असते म्हणून मी जागा ठेवली। अच्छा हमको सिखा रही है। पण तुम्हाला ही समजत नाही का, तुम्ही AC बस मध्ये का येताय? पैसा जास्त होतो ना, जसे नाईट ड्युटी केली का पैसा जास्त होतो। तेच आहे, नाच करते का एवढाच लागेल, पण पैसा जास्त झाला पण तकलीफ झाली त्याला काय।
ते पण दिमाग खराब आहे त्याच्यासाठी आहे की मस्जिदला माझीला आता याची पुढे आला एसी बसून ही एसी बस मध्ये बसून म्हणून मला यायला लागला नाही तर मी येतो पण नाही. आपली सगळ्यात चांगली बस जे वाटतं एस टी महामंडळ लालपत आज भाई इतनी हवा येते ना की एस पेक्षा एकदम तगडे हे पैसा दिलता नाही ते याला उतरून पडायला काय सांगायला आता तिकीट फाडला म्हणून यावं लागलं नाही तर आम्ही आलोच नसतो. ते नंतर समजलं की साला इसमे का बसलो आणि मी जर नाही पोहोचते तर तुम्हाला उतरायला लागतं. मग तेव्हा मग उतरलो मग तो पोहोचला ना म्हणून ना उतरलो. हे आता काय म्हणायचं याला घेणार नव्हतो पण आणले जाऊन तिकीट कशी आला ना ते कसं आहे फोटो पण काढले त्याच्याशिवाय म्हणून याला आणला. असं आहे का काय चार्जेस लागते का फोटो काढायचा काय फोटोग्राफर इंटरनॅशनल आहे मला तसं पण नाही. चिल्लर आहेत चिल्लर विल्लर हम नहीं रखते हैं बरं हमारा रेट थोडा हाय फाय आहे असा तसा नाही. काय पण मी चिल्लर शिवाय मी पैसा नाही ठेवत यार त्याच्यामुळं आता पोहोचलोय जस्ट शिर्डीमध्ये. झालेलं आहोत थोडंसं ना थोडं हे वगैरे थोडंसं काहीतरी खावं लागेल चहा पिवावं लागेल मग एकदम मस्त हो. आता थोडंसं हवं कोमात पण नंतर होईल मी जोमात. तू आता कोमात आहे पण ना आता आहे सध्या कोमात नंतर मी होईन जोमात म्हणून थांबून जा काही पुढे व्हिडिओ पाहून जा. तो आता शिर्डीमध्ये पोहोचणार आहे आम्ही. बोलो ओम साईराम ओम साईराम. मस्तपैकी दर्शन करून उतरू दे. मी बरेच वर्षापासून आता आहे. मी पण म्हणजे आताच तर मग घालतात ना नाही मी नाही आलो ना. मला वाटतं मी 2010 मध्ये आलो असेल कारण लई वर्ष जेव्हा लहान होतं तेव्हा आलो पण आता आठवत नाही जाऊ दे. बर चला तर उतरून आपण बोलूया. आता आम्ही उतरलेलो आहे एकदम मस्त पैकी. आणि भाऊ ना एक तास बसला होता पण भाऊ आज वाढदिवस हॅपी बर्थडे गो सगळ्यांनी विश करा. पण काय 400 एवढा कमाला काय होता आज येन पार्टी नाही दिली काय रे हे मग आज येणी जर पार्टी नाही दिली तर मग विषय आडा बाकी इम्पॉर्टंट आहे. पण आता तुम्हाला म्हणतो की आम्ही आलो आता शिर्डीला आणि साईबाबाचं मंदिर एकदम पुढे आहे आमचं. पाहिल्यानंतर एकदम मनाला एकदम शांती वाटली नाही का की फर्स्ट टाइम म्हणजे फर्स्ट टाइम आलोय होतो पण ते आता आठवत पण नाही की कधी आलो होतो. आता आलोय ते लईच चांगलं होतं असं म्हणतात. आता आलो आता मम्मीला कॉल करतो आणि सांगतो की मम्मी पोहोचली. चप्पल मोबाईल लॉकर सुना की आपलं दर्शन चांगलं झालं पाहिजे. बोलो ओम साईराम ओम साईराम. मस्त आपण शिर्डीत आलो आहे. साईबाबांच्या नगरीत आलेलो आहे. तुला काही बोलायचं आहे का? माझं नाम भूक लागले याला काहीतरी नाश्ता करायला लागेल. वाचल्या करत तू सारा दी पुढे जाऊया आपले. काय बोलायचं आहे तुला? मला म्हणणं आहे सर भाऊ आहे तो मग आता मी आहे तो मग आम्ही आता सेपरेट होणार आहे एकदम. आता आम्ही जाणार आहे मध्ये पण मध्ये गेल्यावर काय मोबाईल अलाउड नाही म्हणून फोटो काढू शकणार नाही. त्याचं थोडं मला दुःख झालं क्योंकि इतकं लांबून आलं आणि फोटो काढणार नाही म्हणून कसं फोटो वगैरे सगळे गाणे होतील फक्त मोबाईल आपल्याला नाही जाईल. गाणं वाजव बरं का त्याची होती त्याने नेली आमची लावलेली मायाला गेली आपण गाणं वाजवून टाक. ओके बॉस. मजा थोडंच कोमात होता त्याच्यामुळे नाही तर हो त्याचा विषय बोलून जाम करून टाकला. मलाच बोल करून टाकला. शांत होता म्हणून बरं आहे नाही तर पण चला आपण काय करायचं आहे ते पुढे बघूया. आपला भाऊ पुढे चाललेला आहे. जे काही तो करणार आहे आपल्याला काहीच माहिती. आता जस्ट आपण हॉटेलमध्ये आलो. भेंडीला काय खायचं ते पण माहिती नाही. काय कधीपासून काय सांगतो काय खाऊ काय नाही. तो सोच रहा हूँ पर क्या खाऊ आ रहे वही समझ
आता काय खायचं आहे ते समजून नाही द्यायला माणसाला तर काय करणार, मला इथे माहित पण नाही काय भेटेल काय नाही, म्हणून थोडं कन्फ्युजन तर राहीलच ना. भेटायला सगळं भेटत आहे, पण तुला काय खायचं आहे ते तुलाच माहित पाहिजे ना. ते माहितच नाही मला काय खायचं आहे तेच समजून नाही राहिलं, तर मग मी काय बोलू शकतो. तर आता आपण मिसळ पाव सांगितलेला आहे, भाऊ गेलाय ऑर्डर द्यायला गेलाय भाऊ. ऑर्डर देतोय मस्त पैकी. हाँ ये कर लो पहले. आपली झणझणीत मिसळ आलेली आहे एकदम मस्त पैकी. आणि होता काय विषय हा आहे, आपला विषय हा लय लागलेले आहे खूप, म्हणून घेऊन देतो आता घेऊन. भाऊ काय खात नाही, तो म्हणे काय भाऊला पाहत नाही. आम्ही विचारतही नाही केलं काही. तू सांगितलं की नंतर खाईल. आता खाऊन घेतो. मिसळ झणझणीत आहे तर खातो. One hour later. तर मित्रांनो मस्तपैकी आपलं दर्शन झालेलं आहे एकदम सुकून मस्तपैकी एकदम. तर काय फोटो काढले. आता सध्या स्टोरी लावू राहिलो. नाही मोबाईल मध्ये एंट्री नाही बरोबर. मोबाईल मध्ये आपला दादूच चाललाय पुढे एकदम. सगळं डायरेक्शन वगैरे सगळं दर्शन वगैरे यांची दाखवलं म्हणून झालेलं आहे. सर्व या बर्थडे बॉयची कृपा आहे आमच्या, कारण त्यांनी आज आम्हाला लावलं तिकडे हे आहे तिकडे ते आहे, म्हणून दर्शन एकदम मस्त झालं बरं का. दाखवलाच नाही त्यांनी सगळा खर्च केलाय. हा ते काय बर्थडे बॉय आहे ना, म्हणून खर्च तर करावा लागेल. आम्ही कसं काय पैसे खिशातून काढू शकतो. त्याला दबाव वगैरे काही नाही, फक्त घर गेल्यावर पाहून घेऊ. हा पण सुकून एकदम बेस्ट आहे, आणि दर्शन मस्त झालं बाबाच्या इकडे येऊन. एकदम मनाला एकदम शांती वाटली नाही. असं वाटतंय का इकडेच राहावं नाही का, आणि इकडेच आपलं घर राहिलं असता जेव्हा मन केला असता तेव्हा. पण एवढा मी भेटलो असतो. तू बस रे, पैसे द्यायला आहेत तुझा भाऊ. अरे यार भाऊ तो है पर यार तू है तो मतलब दिल का सुकून. यार दोस्त कुछ भी बताओ, पर ये दोस्त अपना दिल का टुकड़ा है. मैं तो तेरे को हरामी समझता था, तो राम निकला रे, देव माणूस निकला रे. प्रसाद आम्ही घेतलेला आहे, पूर्ण बॅग भरून प्रसाद घेतलेला आहे. सगळे अख्खे गावाला वाटून, कारण आम्ही गावाचा पण विचार करतो. विषय हा विषय लय गोल आहे, कारण आम्ही ते भाऊ थोडा का तुला देखो आगे जिंदगी में एंजॉय नहीं किया तो क्या किया, मेरा मानना तो यही. मस्त वाटलं यार, दिलखुश झाला एकदम मस्त पैकी. तुम्हाला धावतो इकडे साईबाबाची मोठी मूर्ती आहे ना एकदम. साईबाबाची एकदम मोठी मूर्ती आहे, पाय बघू शकता. मला एकदम दर्शन दाखवलं जे दाखवू शकतो ते. तर चला एकदम मस्त पैकी तुम्हाला दाखवलं. मस्तपैकी आलेलं आहे बाबांची मूर्ती मोठी एकदम बघू शकता एकदम मस्तपैकी. आणि आपला भाऊ फोटोग्राफर बनलेला आहे एकदम मस्तपैकी. फोटो काढल्याशिवाय जिंदगीमध्ये मजा नाही. याला मी काढायला लावणार होता, पण एकदम भंगात फोटो काढतो बरं, त्याच्याकडून काढू नको. काय मी जास्त डिमांड करत होतो त्याच्यामुळे ते आहे. एकदम मस्त फोटो काढला दुसऱ्यांचे फोटोग्राफर बनलेला आहे तो. मस्त वाटतं तो एकदम उत्तम वातावरण एकदम मस्त पैकी. व्हिडिओ काढे माझ्या पटनाचं दर्शन आहे. बाबांची मूर्ती एकदम मस्त पैकी. आम्ही एकदम खतरनाक फोटो घेऊन राहिलो एकदम मस्त पैकी यायला. विषय झाडे आमचे, पण आम्हाला जरा वेगळाच वाटत आहे. पोरा फोटो काढू एडा भिडा झाला ही अडत बसून काही करत आहे काय. लहान पोऱ्या भिडा झालाय. मग तू बस दोघं भाऊ आहेत ना, दिमाग मध्ये थोडं बारिश आहेत. मी काढत बसो. उठू नको नाही तुला कळत आहे का नाही. लहान हो गया विषय खोला आहे बरं का. गेला ना सगळीकडे
पण नाही यावं. कारण मग आपल्याकडे म्हणणं काय पण एन्जॉय करायचं असतं. मी बसलो नाही तर भाऊ तू एकलाच घे. आता तू सांगतोस एवढा तुम्ही बसतोय. देखो हम दोनों भाई नाही काही. ये देखो मजा येऊ राहिली तुम्हाला काय पण म्हणतो पण लय मजा येऊ राहिली. येते का पैसे संपले पाहिजे का आमचे तिकडे कॅश थोडं जाणतो ना आम्ही पण आम्ही कॅश फ्लो करतो फ्लो. ही मालिका बसायचं आहे ना गावरी बसत आहे आता चढून बसला कपडे बिपडी घाण झाली तर परत धुवाय तेलच ना लागते का नाही बरोबर का नाही. घरी तर बायको पद्धत नाही बा इकडे आलाय ना शिकलं कामाला खराब झाली तर कपडे तुला धुवायला लागतील बायको तर आणलाच नाही. हो बा हो खराब झाली कपडे तर तुला धुवायला लागते बायको तर नाही काय मी धावतो. ये देखो ये आमच्या दोघांची येडाय बाहून बसून घेतला काय सांगायला आम्ही क्लिक करतो फोटो कट करतो. हे फोटो काढून वैतागलो माझा एक फोटो नाही बेस्ट काढला बरं काय एकदम भंगार फोटो काढतो पण ते हाव म्हणून सांभाळा फुकट मध्ये असाच होईल पैसा निघती मग बरोबर. मी म्हणतो कॅश देणार चेक आणले पण चेक घेऊन नाही राहिलं त्यात माझी काय हा तर दादाची आपण फोटो काढू एकदम रापचिक. तर आपण निघालो आता मस्तपैकी जेवण करूया. आता जस्ट आपण फोटो वगैरे काढून झालेला आहे एकदम मस्त फोटो काढले याची जास्त काढले बरं का. What? तर आपण आलो आता खाणे लय भूक लागली आहे आणि एक मुझसे शादी करेगी या नहीं करेगी मैं तेरे से लास्ट बार पूछ रहा हूं. क्या कहा तूने मैं बेरोजगार हूं नल्ला हूं छपरी हूं. इथे हाड आहे तुला बाबू सोना नाही काय माहित कोण नाही कोण आहे आता जेवण करूया मस्त पैकी. भावांना आपण मस्तपैकी 12:30ला एकदम जेवणाच्या टायमिंगवर पोचलेला आहे एकदम मस्तपैकी. आता काय जेवण येतंय मस्तपैकी प्रसाद येतो तो आपण बघूया. आम्ही ते काय मिसळ दाबलं तिथं काही येतं विषय आहे आपल्याला तर लागतं जेवण. पेट को खाएगा तो भी तो शरीर स्वस्थ रहेगा जीगा. त्याला आपण घेऊया काय. तर आपलं जेवण आलेलं आहे मस्तपैकी एकदम मस्त. प्रसाद एकदम मस्त आहे आलेला आहे. तर प्रसादाचा आनंद घ्या एकदम अति उत्तम. A few moments later. तर आपण आलो सुसू करायला एकदम मोकळी झाली का. ओके ओके भाऊचा लुक खतरनाक दिसला. घोड्याला निघाले प्रत्येकाच्या नशिबात नाही असं आहे का. इसका टेस्ट लाजवाब है. केले ना था मालूम नहीं पड़ी पता ही नहीं चलता क्या लूँ क्या नहीं. जैसे ही मुझे दिखा मैंने बोला ही ले लिया. अगर ये खाऊंगा तो जिंदगी एकदम मस्त. ये सब फेंकने की बातें होती नहीं. इससे सिर्फ पेट भरता है. म्हणून विचारत होतो. ओके ओके ते कसं आहे नाही ना रस्ता कोणाला माहीत असतो. चला बस स्टँडवर जाऊ. मग बस स्टँड जातो शिर्डीचा. तुम्ही कधी पाहिला नसेल. चला मग जातच आम्ही जाऊ. नाच करते का जेवाच लागतं.
तर गाईज आपण शिर्डी बस स्टँडला आहे, आता निघालो आपण घरी. दादा पण बसलेले आहेत. दादांचा वाढदिवसाच्या निमित्तानं दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दर्शन मस्त झालं एकदम. म्हणजे असं वाटतंय का इथंच राहून जावा, इथंच एखादा पण गरबी राहा बस. कधी जेव्हा मनात वाटलं तेव्हा दर्शन मग काय करत विषय नाही. मुक्काम आला होता रे, मुक्काम व्हायचं प्लॅन चालू होता. एक नाही ते थांबायचं आम्हाला पाहिजे, पण आता मजबुरी थांबला होता इथे. एखाद्या दिवशी परत येऊ निवांत. मुक्काम थांबला होता. तेव्हा गाडी घेऊन येऊ. हां, एक नाईट केलं पाहिजे मस्त. तर आपला एक ब्रदर पाठीमाग बसलाय. हेमंत काय हे मे माहिती सकाळी लोक वॅक होत होती, त्याच्यामुळे जास्त बोलत. आता आता दिमाग खाऊन टाकला मग सकाळी आता गपचूप बसलं तर आता दिमाग खाऊन टाकला. चला आता भाऊ कोमात आणि मी जोमात. समजू राहिलं नाही आता. एखाद्या दिवशी तर बस मधून उतरलेलो आहे आपण मस्तपैकी. आणि आपले भाऊ पण चालू राहिले एकदम नाशिकला जाऊ राहिले आता आपण. तर आपले ब्रदर्स पण गेलेले आहेत, मित्र गेलेले आहेत. एकदम मजा झाली. चलो उतरला गेलो मस्त की फ्रेश झालो आता. आणि आपले भाऊ पण गेलेले आहेत नाशिकला. आपण पण गेले लवकरच भेटू. आता आपण इकडून जाऊ घरी एकदम मस्तपैकी. आज बाबांचं दर्शन घेतलं ना, एकदम मनात सुकून झालं आहे. परत एकदा कधीतरी जाऊ मस्तपैकी. तर चला आपण पण निघूया. आता काय करायचं बघू, पुढं काय करता येईल. A few moments later. तर काही आपण आलेलो आहे घरी एकदम मस्तपैकी. घरी पोचलोय एकदम. साईबाबांचं दर्शन झालं, एकदम मन प्रसन्न झालं. मित्र पण भेटले आपल्याला मस्तपैकी. आता आलोय घरी. मस्त विश्राम करूया आणि हा ब्लॉग काय माहीत पुढे जाईल. तर हा ब्लॉग इथंच आपण एंड करू मस्तपैकी. आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. गुड बाय, बाय बाय.